नमस्कार श्रोते हो. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या 5व्या आणि शेवटच्या भागात आपल्याला मिळणारच आहेत. आपल्यापैकी अनेकांना ही कादंबरी आवडली, तशा प्रतिक्रियाही भरभरून आल्या. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजचाही भाग जरूर ऐका आणि प्रतिक्रिया जरूर कळवा. माझ्या अजून एखाद्या कादंबरीचं वाचन करावं का हे सुद्धा निश्चितच कळवा. आपल्या कमेंटची खूप आतुरता असते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. शापितवाडा भाग 5. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 41. शेवटचा पत्ता. ज्या पद्धतीने प्रसाद पाटीलकीची सूत्र हातात घेत होता, आबांचा त्याच्यावरचा विश्वास द्विगुणित होत होता. ही पाटीलकी प्रसादने इतक्या जवळून पाहिली होती की तिचा त्याला उबग येत होता. पण घेतलेला काम मध्ये सोडणारा प्रसाद नव्हता. गरिबांना लुबाडणं, व्यभिचार, व्यसनं या सगळ्याचं अग्रस्थान म्हणजे आबा पाटील. आबांची पापं फेडणार कोण? प्रसादला आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी वाटे. आबांच्या छत्रछायेखाली जर हे बाळ वाढलं तर तेही असंच दुर्गुणी पापी होईल. आईची, रमाची, बाळाची, संपूर्ण गावाची आबांच्या तावडीतून मुक्तता कशी करावी याचाच प्रसादला विचार पडत असे. हा माणूस चांगलं वाईट समजण्याच्या पलीकडे गेला आहे. विचारांची शृंखला तोडत प्रसाद सावधगिरीने कामाला लागला. आबा, निवडणुका येत आहेत, प्रसाद म्हणाला. वय, इनामदाराचं नातू उभं राहतं या वेळेस, आबा चरफडत म्हणाले. राहू दे की मग, आपण त्याला भेटू वय, ठसक्यात प्रसाद म्हणाला. तसं नाही, पण खबरदारी घ्यायला लागते प्रसादराव, अनुभवाचे बोल मांडत आबा म्हणाले. आबा, त्यालाच उचललं तर, प्रसाद क्रूरपणे म्हणाला. गरज नाही त्याची, तो आपलं काय बी बिघडवू शकत नाही. मग आबांनी दरवाजा बंद केला. डोळे किलकिले केले. या इकडे या, काहीतरी सांगतो तुम्हाला, दाखवतो काहीतरी, या. त्याचा बा 10 वर्ष पोचतोय मी. अजून ह्याला बी आणायचं म्हणजे ह्यांची खानावळ कोण बरं देणार हो? ह्याचा थेरडा आज्जा, हसत हसत आबा म्हणाले. प्रसादच्या अंगावर काटा आला. म्हणजे समजलो नाही आबा, भीत त्याने विचारलं. प्रसादराव, पत्त्याच्या डावातला शेवटचा पत्ता जोकर, तो बी आज दाखवतोच तुम्हाला. चला, तुमच्यावर आता पूर्ण विश्वास बसलाय माझा. आबांनी घट्ट दरवाजा बंद केला. पुन्हा एकदा कडी तपासली. खिडक्या देखील बंद केल्या. पडदे ओढले. ट्रॉलीचं कपाट पुढे सरकावलं. प्रसाद कधीही पाहिल्या नव्हत्या अशा गोष्टी पाहत होता. कपाटाच्या मागे दरवाजा होता. आबांनी दरवाजा सरकवला. त्यात एक भली मोठी कडी होती. आबांनी कडी उघडून आतलं बटण दाबलं. प्रसादच्या समोरची एक फरशी सरकली. तो घाबरला, दचकला, आश्चर्याने पाहत राहिला. या घरात हे सगळं त्याने कधीच पहिल्यांदा पाहिलं नव्हतं. हे असं काही असू शकतं याची त्याला पुसटची देखील कल्पना नव्हती. आबांनी त्याला पुढे यायची खूण केली. पुढे टांगती शिडी होती. आबा स्वतः खाली उतरले. मागोमाग प्रसाद. समोरचं दृश्य पाहून प्रसादचे हातपाय लटपटायला लागले. प्रकरण 42. म्हातारा. समोर एक म्हातारा शरीराची वळकुटी करून बसला होता. हातापायात बेड्या होत्या. त्याच्या कृश आकृतीकडे पाहून प्रसादला दया आली. अंधाऱ्या खोलीत आबांनी बॅटरी मारली. तितक्यात तो कृश म्हातारा पुटपुटला. पाणी 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 पाहिजे व्हय इनामदारासनी, देतो की. आबांनी त्याच्यापासून बऱ्याच दूरवर ठेवलेल्या मडक्यातलं पाणी पेल्यात ओतलं. मेणबत्ती लावली. पाण्याचा पेला त्या म्हाताऱ्यासमोर देखील ठेवला. थरथरत्या हाताने म्हाताऱ्याने कसाबसा पेला उचलला. तोंडात पाण्याचा घोट घेणार तितक्यात आबांनी लाथेने पेला उधळला. म्हातारा विव्हळला. पाणी पाणी. प्रसादचे हातपाय थरथरू लागले. बापाच्या नरड्याचा घोट घ्यावा असं त्याला वाटू लागलं. पण त्या क्षणी तो गप्प राहिला. प्रसादराव, हा त्या म्हाताऱ्या इनामदाराचा ल्योक आहे आणि त्या इस्वासचा बाप. हा जित्ता हाय तो परीस इनामदार काय बी बिघडवू शकत नाही आपलं. ह्याच्यासाठी ते निमूटपणं सगळं सहन करतात. म्हणून ह्याला 10 वर्ष असा जगवला मी, आबा अभिमानाने म्हणाले. म्हणजे त्यांना माहीत आहे ही गोष्ट? प्रसादने विचारलं. भय तर ठाऊक आहे तेचा बाप माझ्यापाशी सरतोय म्हणून, पण कुठं ठेवला हाय ते बाकी ठाऊक नाही. तसं पोलिसात बी गेलं होतं ते, पण पोलीस आमच्या भानगडीत पडत नाही. आणि तरी बी ती पोलीस आलंच.
इथं शोधाय काय गावलं असतं. ह्याला इथं गाडलं या ते फक्त तुम्हासनी आमासनी आणि त्या नाऱ्याला माहिती आहे. या खेरीज कुणाला बी माहीत नाही. तुमच्या आईला बी ठाऊक नाही हां. कान खाजवत आबा म्हणाले. मग हे असं किती वर्ष आबा? प्रसादने विचारलं. ह्यो मरेपर्यंत. नव पाटील की मी सोडत नाही तोपर्यंत, आबा म्हणाले. आणि आता तुम्ही बी पाटीलच आहेत. परत नातू बी यायचं आहे. पाटलांच्या घराला वारस. प्रसादराव, ही पाटीलकी 5 पिढ्यापासून करतोय आपण. नीट जपा हिला. बाईला जेवढी इज्जत प्यारी तेवढीच आम्हाला पाटीलकी. बरं चला आता. बराच वेळ झाला. बघितला नवं शेवटचा पत्ता, जोकर. पुन्हा एकदा आबा क्रूर हसले. मेणबत्ती विझवत आबा वर चढले. प्रसादने म्हाताऱ्याकडे पाहिलं. पाणी पाणी करत तो बिचारा विव्हळत राहिला होता. प्रकरण 43 गुपित. रात्रभर प्रसादच्या डोळ्यासमोरून म्हाताऱ्याचा चेहरा हलत नव्हता. प्रसादला वाटू लागलं जावं त्या म्हाताऱ्याला पाणी देऊन यावं. पण आबांना कळलं तर आपल्यालाही असंच बंदिस्त करायला कमी करणार नाही हा माणूस. पण आज आबा फडाला गेले आहेत. रात्री मंजुळेकडे यायला उशीर होईल. तोपर्यंत आपलं काम होऊन जाईल. प्रसादला वाटलं आपलं नशीब की आबांना आपल्या या प्लॅनचा पत्ता लागला नाही. नाहीतर आपलंही काही खरं नव्हतं. प्रसाद उठला. आबांच्या खोलीत वळला. आबांच्या अनुपस्थित त्यांच्या खोलीत जाणं हा एक मोठा गुन्हाच होता. पण दबक्या आवाजात प्रसादने दरवाजा लोटला. बॅटरीच्या प्रकाशात त्याने ट्रॉलीच्या कपाटाचा कानोसा घेतला. कपाट ढकलणार तोच लाईट लागला आणि प्रसाद दचकला. त्याला दरदरून घाम फुटला. आबा? प्रसादराव या येळस इथं? आबांनी विचारलं. आबा जरा शिकारीला चाललो आहे. बंदूक न्यायला आलो होतो. प्रसादने सुचलं ते सांगितलं. आव पण लाईट लावायची नवं, आबा म्हणाले. म्हणलं कोणी उठाय नको आजूबाजूला म्हणून. असं. कपाटातील बंदूक काढत आबा म्हणाले. आम्हाच ती वाटलं तळघरात चालला की काय. भुवया उडवत आबा म्हणाले. क्षणभर जर आणखीन उशीर झाला असता तर आपली काही खैर नव्हती. प्रसादला उमगलं. नाही आबा, तुमच्या आज्ञेशिवाय तसं कसं करीन. करू बी नका नाहीतर जीव गमवाल, आबा म्हणाले. होय, रागात प्रसाद म्हणाला. रागावू नका प्रसादराव, या इथं कालसारखंच. आबांनी सगळं बंद करून घेतलं. ट्रॉलीचं कपाट पुढे सरकावलं. दरवाजा सरकावला आणि प्रसादरावांना म्हणाले. या प्रसादराव या. या लोखंडी सळीनं उघडाकडे. प्रसादने लोखंडी सळीने कडीला स्पर्श करताच करंट लागला. त्याने पटकन हात झाडला. हेच म्हणत होतो आम्ही. त्या दिवशी तुम्ही एवढं बघितलं, पण कडी उघडताना आम्ही पाय त्या तिकुडच्या फळीवर ठेवलं ते तुम्ही पाहिलं नाही. त्या फळीवर पाय ठेवलं की करंट तुटतो. आबांच्या हुशारीचं प्रसादला आश्चर्य वाटलं. आज आबा आले म्हणून आपण वाचलो, नाहीतर करंट लागून आपणच मेलो असतो. प्रसादने मनोमन आबांना नमस्कार केला. आबा, ही सगळी व्यवस्था कुठून करून घेतली? प्रसादने विचारलं. आबा फक्त क्रूर हसले आणि हसत राहिले. अशी अनेक गुपितं आबांनी मनात दडवली होती. प्रकरण 44 द्वंद्व. अनेक क्रूर कर्म करणाऱ्या आबांबद्दल प्रसादला अचानकपणे सहानुभूती वाटू लागली. हा सत्तेचा हव्यास कशाला? अनेक दिवस पाटीलकीचा बुरखा ओढणाऱ्या प्रसादला तरी ती पाटीलकी हळूहळू भुरळ घालू लागली होती. त्यात त्याला हळूहळू रस येऊ लागला होता. येता जाता सलाम ठोकणारे गडी, देव समजून आपल्या पायावर पडणारी ती भाबडी माणसं, मुलांना खायला देतो म्हणून आपल्याप्रती त्यांना वाटणारा आदर, हे सारं देवत्व त्याला आवडू लागलं होतं. त्याच्याही नकळत. आबांनी प्रस्थापित केलेलं हे प्रस्थ खरंच भव्य दिव्य होतं. आबांनी केलेली पापकर्म आपण पाटीलकी आल्यावर थोड्या बहुत अंशाने धुवून काढू असं त्याला वाटू लागलं. पण दुसऱ्याच क्षणी तो सावरला. नाही नाही, मला ही शापित पाटीलकी नकोच. त्याच्या मनातून आवाज आला. ठरवलेलं काम पूर्ण करायचं आणि मग रमाला आईला घेऊन मुंबईला परतायचं. विचार करता करता त्याचा डोळा लागला. झोपेतही त्याला तो जीर्ण शीर्ण म्हातारा आठवू लागला. आबांची क्रूर कर्म त्याला आठवू लागली. आई वडिलांची पाप पुण्यकर्म मुलांना भोगावी लागतात, म्हणजे आबांची पापं आपण भोगणार? खरंच आपण हे काही कमी भोगलं का? स्नेहाशी लग्न मोडणं, आपला अपघात, या सगळ्या गोष्टींची सावली आपल्या बाळावर पडू नये म्हणजे झालं. पण आबांना पाटीलकी किती प्यारी आहे, बायका मुलांपेक्षाही.
तरीही आजवर कुणालाही न सांगितलेली गुपितं त्यांनी आपल्याला सांगितली. पण आपण काय करतोय? त्यांचा विश्वासघात. आपण केसाने गळा कापतोय त्यांचा. त्यांनी आपल्याला त्यांचा वारस म्हणून पाहिलं आणि आपण त्यांच्या कर्माचे पुरावे शोधतोय, त्यांचे धिंडवडे काढतोय. आपल्याला काय करायचं आहे? आबा पाटलांना बेअब्रू त्यांच्या चांगुलपणाचा बुरखा फाडायचा आहे. कशासाठी? फक्त आपल्याला पाटीलकीचा द्वेष आहे म्हणून? की स्नेहाशी लग्न मोडल्याचा सूड घेतोय आपण? की खरंच रमाला, आपल्या बाळाला, आईला इथून हलवायचं आहे आपल्याला? इनामदाराशी आपलं काय घेणं देणं? इनामदारांसाठी आपल्या बापाला का मारायचं? पण सत्सद विवेकबुद्धी काय सांगते? वाईट कर्म समूळ नष्ट झालंच पाहिजे. मग कर्म नष्ट करायचं की करता? समोर आपलीच माणसं पाहून अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. मग महाभारत घडलं. हेही महाभारतच. मनात द्वंद्व कायम राहणारच आहे, पण अंतिम विजय सत्याचाच व्हायला हवा. होय, अंतिम विजय सत्याचाच व्हायला हवा. सत्यम शिवम सुंदरम. प्रकरण 45 अनपेक्षित. रमाचेही दिवस भरत आले होते. या गडबडीत रमाला हवा तितका वेळ प्रसाद देऊ शकत नव्हता. रात्री झोपताना रमाच्या डोक्यावर हात फिरवत तो म्हणाला, रमा, माझं लक्ष असतं हं तुझ्याकडे. काही कामात अडकलोय, पण तू स्वतःची काळजी घेत जा. नीट दूध पीत जा, औषधं घेत जा. रमा, आपलं बाळ झालं की आपण मुंबईला निघून जाऊ. मी तिथे नोकरी करेन. कम्प्युटर क्षेत्रात माझा चांगला अनुभव आहे. रमा, तूही तिथे घरी बसून राहायचं नाहीस. तू पुढे शिक. वाटलं तर नोकरी कर. स्वावलंबी हो. नाहीतर रमा, तुझा आवाज गोड आहे. तू गाणं शिक. आपल्या बाळाचा आवाज पण तुझ्यासारखाच गोड असेल. प्रसाद स्वप्न रंगवत होता, बोलत होता. त्याचं लक्ष रमाकडे गेलं. ती मात्र रडत होती. रमा, काय गं झालं? चिंतातूर होत त्याने विचारलं. अलगद तिने एक लिफाफा काढून त्याच्या हातावर ठेवला. पत्र? पत्र कोणाकडून आलं असावं म्हणून त्याने नाव पाहिलं. स्नेहा? 2-2.5 वर्षानंतर पुन्हा? प्रसाद गडबडला, पण लगेचच सावरला. रमा, हा लिफाफा फोड, त्याने म्हटलं. मी? आश्चर्याने तिने विचारलं. अर्थात तूच. खरं तर तू हा अगोदरच उघडून पत्र वाचायला हवं होतंस. हे बघ रमा, तू माझी अर्धांगिनी आहेस. माझी प्रत्येक गोष्ट तुला ठाऊक हवी. वाच ते पत्र, प्रसाद म्हणाला. रमाने पत्र उघडलं. प्रिय प्रसाद, बऱ्याच वर्षांनी माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल ना? मागे मी एकदा फोनही केला होता, पण तू उचलला नाहीस. असं वाटलं कदाचित मला कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढून टाकलं असेल. कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढून टाकणं किंवा नंबर ब्लॉक करणं सोपं असतं, पण मनाचं काय रे? आठवणींचं काय? त्या काढून टाकता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. प्रसाद, तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस गेला नाही, जात नाही. पण आयुष्य थांबत नाही. ते तर पुढे जातच राहतं. जायलाच हवं, तू गेलास तसं. पण गंमत अशी असते, जशी काळाची चक्र आपल्या हातात नसतात तशी नियतीचीही चक्र आपल्या हातात नसतातच. नियती भेटण्याचे योग घडवत असते, विरहाचे वियोगही घडवत असते आणि अगदीच क्रूर झाली तर पुनर्भेटही घडवत असते. काहीही आसभास नसताना कदाचित आपली होईल तशी पुनर्भेट. मला ठाऊक आहे, पत्र वाचून तू गोंधळला असेल. तुला आणखीन गोंधळात न टाकता सगळं स्पष्ट सांगते. माझं लग्न झालं. ममाच्या मैत्रिणीच्या मुलाशी मी लग्न केलं. योगायोग असा की लग्न करून काही महिन्यांनी मी तुझ्याच गावी येणार आहे. कदाचित माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू ओळखतही असशील. गावचे इनामदार आहेत ते, विश्वराज इनामदार. ते ऐकून प्रसाद बरोबर रमालाही धक्का बसला. विश्वराज इनामदार म्हणजे इनामदारांचा धाकटा नातू, विश्वास इनामदारांचा चुलत भाऊ. मागे विश्वासशी झालेलं बोलणं प्रसादला आठवलं. नियती पण काय क्रूर थट्टा करत होती. ज्या इनामदारांशी पाटलांचं वैर, त्याच इनामदारांकडे स्नेहा सून म्हणून यावी. प्रसादचं डोकं तर बधीर झालं होतं, पण स्नेहाच्या पत्राला उत्तर तर द्यायलाच हवं होतं. रमा आणि प्रसाद एकमेकांकडे पाहत राहिले. धक्क्यातून सावरल्यानंतर प्रसाद म्हणाला, रमा, याचं उत्तर तू लिही, मी सांगतो. प्रिय स्नेहा, पत्र मिळालं. तुझ्या आयुष्यात तूही पुढे गेलीस हे ऐकून आनंद झाला. आयुष्यात काही गोष्टी योगायोगाने घडतात. आपण भेटलो, वेगळे झालो. सगळाच योगायोग. ज्या दिवशी आपला डिवोर्स झाला त्या दिवसापासून मी अगदी अलिप्त झालो होतो.
संसारापासूनही अलिप्त झालो होतो. पण रमाच्या प्रेमामुळे जणू मला पुनर्जन्म मिळाला. खरं सांगायचं तर तुझ्याबद्दल प्रेम किंवा द्वेष कोणतीच भावना आता माझ्या मनात नाही. कदाचित याचंही कारण रमाचं प्रेमच असेल. रमाच्या प्रेमाशी विश्वासाशी आता पुढचे सगळे जन्म मी बांधील आहे. तुझ्या दुःखांसाठी कुठेतरी मी कारणीभूत ठरलो, त्यासाठी मनापासून क्षमा मागतो. तू तुझ्या आयुष्यात पुढे काय करावं हे सांगण्याचा मला अधिकारच नाही. पण तू जो निर्णय घेतला आहेस त्यात आनंदी राहा, सुखी राहा, ही आम्हा उभयतांची सदिच्छा. प्रसाद. पत्र पोस्ट केलं तेव्हा प्रसादला हलकं वाटलं, पण क्षणभरापुरतीच. आपल्याबद्दल विश्वराजला माहीत असेल काय? माहीतच असेल. मग तो गैरसमज तर करून घेणार नाही ना? पाटील आणि इनामदार यांच्या वैराचा त्रास स्नेहाला तर होणार नाही ना? या सगळ्यांपेक्षा जेव्हा स्नेहा समोर येईल तेव्हा आपली काय अवस्था होईल या विचाराने प्रसाद अंतर्बाह्य ढवळून निघाला होता. गोष्टी अनपेक्षित घडल्या तरी त्याला सामोरं जाण्यावाचून आता पर्याय नव्हता. प्रकरण 46. वारस. रमाला कळा यायला सुरुवात झाली. प्रसादने गाडी काढली. तो रमाला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. बरोबर वहिनीसाहेब पण गेल्या. रमाला खूप अस्वस्थ वाटत होतं. प्रसादही चिंतातूर होता. पण तो तडक हॉस्पिटलला पोहोचला. डॉक्टरांनी लेबर रूममध्ये नेलं. एव्हाना आबाही पोहोचले होते. रमा देवाकडे एकच प्रार्थना करत होती, मुलगीच व्हावी. पाटीलकीच्या ग्रहणापासून तिला आपल्या मुलाला वाचवायचं होतं. पाटलांच्या वाड्यालाच ग्रहण होतं आणि तिचा हा मुलगा त्याला अपवाद ठरणार नव्हता हे तिला ठाऊक होतं. पण मुलगी झाली तरी आबा काय बोलतील याचा तिला अंदाज होता. तरी हे ग्रहण तिला मोडायचं होतं, अगदी या पिढीपासूनच. प्रसादही विचारात गुंतला. या क्षणी तरी सगळं व्यवस्थित पार पडावं अशी तो प्रार्थना करत होता. मध्येच स्नेहाचा विचार मनात तरळून जायचा. तिच्याबद्दल तो कुणालाच काही बोलला नव्हता. पण आबांनी मोडता पाय घातला नसता तर आज हे सगळं झालंच नसतं. पाटीलकी, वाडा या गोष्टींपासून आपल्या बाळाला दूर ठेवायचं एवढं नक्की असं त्याने ठरवलं. किमान महिन्याभरात इथून बाळाला, रमाला जमलं तर आईला घेऊन मुंबईला जायचं. पण मुंबईला गेल्यावर पुन्हा तेच विषय. वसंत तरला भेटतील कदाचित. पुन्हा स्नेहाच्या आठवणी. नाही, नकोच. आपण बाहेर आलो असं वाटलं तरी पुन्हा आपण त्याच आठवणीत कुरफटायला नको. त्याने डोळे गच्च मिटले. खंडोबाचा जप सुरू केला. आबा येरझारा घालत होते. खंडोबा देवा, पाटलांना वारस दे, कुलदीपक होऊ दे, 2 बकरं दिन. आबा स्वतःशीच पुटपुटत होते. डॉक्टरांनी दरवाजा उघडला. प्रसाद पुढे झाला. अभिनंदन, मुलगा झाला. रमाच्या डोळ्यात पाणी साठलं, हृदयात दुःख. पाटलांना वारस मिळाला. पाटीलकीच्या ग्रहणाचा वारसा हक्क पुढे न्यायला. प्रकरण 47. हट्ट. नातू झाल्याचा कोण आनंद आबांना झाला. सगळ्या गावात पेढे वाटले गेले. प्रसादला पण आनंद झाला. रमा आणि बाळ दोन्ही सुखरूप होते. वहिनीसाहेबांनी रमाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था चोख ठेवली. घरी आल्यावरही शेगडी त्या जातीने लक्ष देत होत्या. प्रसादराव, आज खंडोबाला जायचं आहे, आबा म्हणाले. बरं आबा, तयारी करायला सांगा रमाला, बाळासनी मी घेऊन जायचं आहे. 2 बकरं कापायचं आहे तिथं. काय, बाळाला घेऊन? मुळीच नको. एवढ्या लहान बाळाला इतक्या दूर मी नेऊ देणार नाही. शिवाय बकरं वगैरे कापायचं नाही आम्हाला, प्रसाद म्हणाला. प्रसादराव, आबा गरजले. पाटलांचा वारस आहे त्यो, आमचा ऐकावं लागेल तुम्हासनी. नाही आबा, माझ्या बाळाच्या बाबतीत कुठचीच तडजोड होणार नाही. प्रसाद उलटून बोलला तसा आबांचा पारा आणखीन चढला. त्यांनी हात उगारणार तोच प्रसादने त्यांचा हात धरला. भांडणाच्या आवाजाने रमा, वहिनीसाहेब धावत आल्या. काय झालं हो? वहिनीसाहेबांनी विचारलं. समजावा की लेकाला, माझं पोर टुमणं लावीत बसलाय. त्यो पाटलांचा वारीस आधी आहे, आबा लालबुंद होत म्हणाले. आई, आबा, माझ्या परवानगीशिवाय बाळाला कुठेही बाहेर न्यायचं नाही, शेवटचं सांगतोय मी, प्रसाद गरजला. तुमची परवानगी घेतोय कोण? आम्ही त्याला घेऊन खंडोबाला जाणार म्हणजे जाणार, आबाही तेवढ्याच हट्टाने म्हणाले. आव, पण मी काय म्हणते, कशा पायी हा हट्ट? वहिनीसाहेब फक्त एवढ्याच बोलल्या तोच आबांनी त्यांच्या कांशीला जोरात लगावली. 2 लाथा मारल्या. तू सांगितलं होतंस म्हणून पोराला ममायला शिकवलं, भोगतोय त्याचीच फळं आता. आबा, आबा, प्रसादही रागावला. त्यानेही त्यांना ढकललं. रमा थरथरत उभी राहिली. तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
ती मागे फिरली. बाळाला गच्च मिठीत धरलं. अश्रुधारा टपटपत होत्या. याचं भवितव्य या पाटीलकीच्या शापित वाड्यातच जाईल का? या अनामिक भीतीने तिच्या पोटात गोळा आला. प्रकरण 48 अंत. ती रात्रच भयाण वाटत होती. वाड्यात आज पहिल्यांदा आबांचा अपमान झाला होता. नोकर मंडळीत कुजबूज चालू झाली होती. रमा बाळापाशी झोपली होती, पण चेहऱ्यावरचा ताण जाणवत होता. बिचारी आई, तिला आबांनी का मारलं? या माणसाच्या मनात किती पाशवीपणा आहे. पण आबा गप्प बसणारे नाहीत. या अपमानाचा सूड आबा निश्चितच घेणार. त्यापेक्षा आपण आधीच जाऊन त्यांची माफी मागितलेली बरी. प्रसाद उठला. त्याने दुधाचा ग्लास भरला. तो आबांच्याकडे वळला. दरवाजा ठोठावून तो आत शिरला. आबा आरामखुर्चीत बसले होते. घड्याळात 11 वाजले होते. पाडा सामसूम झाला होता. आबा, त्याने हाक मारली. दुधाचा ग्लास टेबलावर ठेवत त्याने आबांचे पायच पकडले. आबा, मला क्षमा करा, मी चुकलो. ढसाढसा रडू लागला तो. उठा प्रसादराव, उठा. बोलायला काय ठुलं नाही हो तुम्ही, आबा रागाने म्हणाले. आबा, मला क्षमा करा, पाय पकडतो. ठीक आहे, असून देत, नाराजीने आबा बोलत होते. प्रसादराव, पाटीलकी तुम्हासनी करायची हाय की नाही? एकदा काय ते सांगा, आबाने विचारलं. हो आबा, पाटीलकीत मला रस आहे. मला इथेच राहायचं आहे, तुमच्याबरोबर. आपण बाळालाही उद्या खंडोबाकडे घेऊन जाऊ, प्रसाद म्हणाला. प्रसादराव, तुमचं वागणं कळत नाही आम्हासनी, पण तरी बी माफी देतोय तुम्हासनी. लक्षात ठेवा, पुन्हांदा असं होता नाही, आबा म्हणाले. होय आबा, एकदा क्षमा करा आणि राग सोडा. हे दूध पिऊन घ्या ना. सकाळपासून तुम्ही काही खाल्लंही नाहीत, उपाशी आहात, कळवळून प्रसाद म्हणाला. आबा क्रूर हसले. असंच असतंय प्रसादराव, ही पाटीलकी म्हणजे सोन्याची कडी. तुम्हासनी बी सोडवणार नाही. एकदा चटक लागली ना की सोडवत नाहीच ती. आबांनी दूध उचललं आणि अर्धा ग्लास रिकामा केला. या बघा, दूध पिलो आणि तुमच्यावरचा राग बी सोडला. पण आता पुन्हा असं होऊ द्यायचं नाही हां. आता निवांत झोपा तुम्ही. आबा एवढं बोलले तरी प्रसाद तिथेच थांबला. काय झालं आता, आबाने विचारलं. आबा, मघाशी मी बोललो ते खोटं होतं. मला पाटीलकी नको. पाटीलकी नाही करायची मला. मला साधं जीवन जगायचं आहे. आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं आबा, पण आता तुम्ही आमची विनंती ऐका. आबा, ही पाटीलकी सोडून द्या. इनामदारांना मुक्त करा. आपण सगळेच इथून निघून जाऊ, मुंबईला जाऊ, निश्चिंत जगू, प्रसाद मनापासून सांगत होता. हे ऐकून मात्र आबा चवताळले. काय चालवलं काय तुम्ही, आम्हासनी कळना झालंय. तुमचं डोसकं कधी इथं जातं आहे, कधी तिथं जातं आहे. अहो प्रसादराव, पक्षाला म्हणता तुझे पंख छाटतो, तुला मी दाना देईन फुकटचा. ऐकल का तरी भीत्यो? का शिंवाला म्हणलं तुला मांस टाकतो, समोर पंज आणि दात काढून ठेव. ऐकल का व तो? तुमचं तर आम्हासनी लय कटाळा आलाय. तुम्हासनी वाटतं ती करा, काय पाहिजे ती करा, पण म्या पाटीलकी सोडणार नाही, आबा म्हणाले. ठीक आहे आबा, मग आम्हाला मोकळं करा, प्रसाद म्हणाला. जा की तुम्ही, रमा आणि बाळ इथंच राहतील, आबा म्हणाले. पण त्या बाळाचा तुम्हाला काय फायदा आबा? त्याला मोकळं करा, प्रसादने विचारलं. प्रसादराव, पाटलांचा वारस आहे त्यो, तवा पाटीलकी बुडीत नाही, हे लोकांना ध्यानात राहीन, आबा रागाने म्हणाले. आबा, मला ठाऊक होतं तुम्ही कधीच आमचं ऐकणार नाही, म्हणूनच तर. मग मात्र प्रसाद मोठ्याने हसला, क्रूर हसला. आबा पाटील, मूर्ख आहात तुम्ही. तुमची पाटीलकी तुमच्याबरोबर जाणार, बुडीत जाणार, तीही आज रात्रीच, प्रसाद म्हणाला आणि खो खो हसत राहिला. म्हणजे काय बरळताय तुम्ही, अविश्वासाने आबांनी विचारलं. अहो आबा, हे दूध विषाचं आहे, जाहील विष टाकलंय त्यात. आता पहा, 5-1 मिनटात तुम्हाला उलट्या सुरू होतील आणि पुढच्या 5 मिनटात तुम्ही खल्लास. आबा पाटील, आबा पाटील मरणार. डॉक्टर पण काही करू शकत नाही आता, प्रसाद क्रूरपणे म्हणाला. आबा किंचाळले. प्रसादराव, नाही प्रसादराव, असं करू शकत नाही तुम्ही. सख्ख्या बापाला माराय निघालात, कुठं पाप फेडाल, आबा किंचाळत म्हणाले. मला माफ करा आबा, तुमच्या हातून आणखीन पापं होऊ नये म्हणून मी हे केलं. जी पापं तुम्ही केलीत त्याचं फळ आहे हे,
आता इनामदारांच्या जागी तुम्हाला तळघरात डांबून ठेवू शकतो मी, पण नाही, तसं मी करणार नाही. घाणेरडी पाटील की नकोच आहे मला. ते सगळं ऐकून आबा अस्वस्थ झाले. त्यांच्या छातीत एक जोरदार कळ आली. छातीवर हात ठेवत त्यांनी दरवाजाकडे धाव घेतली. वाचवा, वाचवा, ते ओरडू लागले. आवाजाने रमा आणि वहिनीसाहेब आल्या. लक्ष्मी, बघ, ह्या तुझ्या कार्ट्यानं विषारी दूध पाजलं मला. ग्लासाकडे बोट दाखवत आबा म्हणाले. रमाने कपाळावर हात मारून घेतला, पण वहिनीसाहेबांच्या डोळ्यात मात्र द्वेष फणफणत होता. हे असंच व्हायचं होतं एक दिवशी. तुमच्या पापाचा घडा आज भरला अखेर, त्या म्हणाल्या. रणके, विधवा होशील की, चौताळत आबा म्हणाले. अशा माणसाचं कुक्कू तरी काय म्हणून लावायचं, दुःखाने वहिनीसाहेब म्हणाल्या. आबा धावून अंगावर गेले. मला डॉक्टरकडे न्या, ते बोलू लागले. आबा, सांभाळा स्वतःला, चुकांची कबुली द्या, परमेश्वराची माफी मागा, पोलिसांकडे कबुली जबाब देऊया, प्रसाद म्हणाला. रागाने आबांनी खंडोबाची मूर्ती फोडली आणि क्षणार्धात ते कोसळले. आवाजाने गडी माणसं देखील वर आली. टाचणी पडावी एवढी शांतता झाली. रमाने त्या दुधाच्या ग्लासाकडे पाहिलं, मग द्वेषाने प्रसादकडे. शेवटी काय, पाटीलच ना तुम्ही, रागाने तिने प्रसादला विचारलं. आणि तेवढ्यातच प्रसादने तोच ग्लास तोंडाला लावला. कुणाला काही कळायच्या आधीच प्रसादने घटाघटा ते दूध घेतलं. प्रकरण 49, पुढचा प्रवास. रमा जोरात किंचाळली. प्रसाद, काय केलं तुम्ही, त्याला गदागदा हलवत रमा रडू लागली. रमा, घाबरू नकोस, मला काहीही होणार नाही, तिला सावरत प्रसाद म्हणाला. हे दूध विषारी नव्हतं एवढंच मला दाखवायचं होतं. मग तो स्वतः सावरला. आबांच्या अंतिम यात्रेची तयारी करा, गडी माणसांना त्याने हुकूम केला. सगळीच जणं जागेवर थबकली होती. आबांना काय झालं, कुजबूज चालू झाली, पण छोट्या पाटलांनी कडक नजर टाकल्यावर सगळीजणं खाली उतरली. प्रसादने दरवाजा बंद केला. आईला जवळ घेतलं. आईने हंबरडा फोडला. आबांचा देह निपचित पडला होता. रमा, हे दूध विषारी नव्हतं अगं, विषारी होती आबांची कर्म. त्यांना मी खूप समजावून पाहिलं, पण स्वतःचा हेका आयुष्यभर त्यांनी सोडला नाही आणि आताही ते सोडत नव्हतेच. नाईलाजाने हे दूध विषारी आहे म्हणून मी सांगितलं. मला वाटतं ते मरणाच्या भीतीने पापांची कबुली देतील, पण नाही, त्यांच्या कर्मांनी काळाला शेवट खेचून आणलं. दुसऱ्यांना मृत्यू देणारी माणसं स्वतःच्या जीवाला जपत असतात. खरं तर हीच माणसं भित्री असतात, आबांसारखी, आणि म्हणूनच घाबरून आबा गेले, पण सुटले. नुसते आबाच नाही, सगळीच जणं सुटली आता. प्रसादने ट्रॉलीचं कपाट सरकावलं. दरवाजा उघडला. आबांनी दाखवल्याप्रमाणे त्याने तळघरात प्रवेश केला. रमा आणि वहिनीसाहेबांना त्या स्थितीतही धक्का बसला. इनामदारांना उचलून त्याने वर आणलं. हे असं काही असू शकेल याची तीळ मात्र कल्पना कुणाला नव्हती. त्याने इनामदारांची क्षमा मागितली. आबांचा निपचित देह पाहून इनामदार समजून गेले. वहिनीसाहेबांना त्यांनी नमस्कार केला. वहिनीसाहेबांचे अश्रू थांबत नव्हते. त्यांनीही ओल्या डोळ्यांनीच इनामदारांची क्षमा मागितली. प्रसादने दरवाजा उघडला. गडी माणसांना सांगितलं, विश्वास इनामदारांना बोलवा. काकू करत एखाद्याने विश्वासला बोलवलं. विश्वासने वडिलांना जवळ घेतलं. प्रसादच्या पायावर डोकं ठेवलं. उठ उठ विश्वास, नको रे हे सगळं, हतबल होत प्रसाद म्हणाला. जमलं तर आबांना क्षमा करा. मग त्यालाही हंबरडा फुटला. इनामदारांनी फक्त मान डोलावली. सगळ्या गोष्टी वैर आबांबरोबर कायमचं संपलं होतं. आबांना तिरडीवर ठेवण्यात आलं. प्रसादने आबांची क्षमा मागितली, पण जे घडलं ते घडणं तेवढंच जरुरी होतं. अग्नी देऊन प्रसाद घरी आला. खूप हलकं वाटत होतं. कितीतरी पापं, गुपितं, पाटीलकी आबांबरोबर कायमची भस्म झाली होती. पाटलांनी पोचलेली माणसं पळून गेली. 13व्याला पिंडाला कावळा शिवतच नव्हता. प्रसाद पुढे झाला. मनातल्या मनात त्याने प्रार्थना केली, आबा, तुमच्या हातून जी पापं घडली त्यासाठी परमेश्वर तुम्हाला क्षमा करो. मुलगा म्हणून माझी पुण्य मी तुम्हाला अर्पण करतोय. कुठेही घुटमळू नका. सुखाने पुढच्या प्रवासाला जा. आणि पिंडाला कावळा शिवला. प्रसादने कागदपत्र, चोपड्या जाळून टाकल्या. पैसे, नाणी, सोनं गरिबांना, गडी माणसांना वाटून टाकलं. सगळ्यांना कर्जमुक्त केलं. ज्याचं त्याचं शेत ज्याला त्याला देऊन टाकलं.
तिजोरीतल्या एकाही पैशाला त्याने हात लावला नाही. पाटीलकीचं बिरूद त्याने फेकून दिलं. विश्वासला बोलवून सांगितलं, ही बागायती जमीन विकून इथे एक वृद्धाश्रम बांध आबांच्या नावाने. सगळ्या गडी माणसांना नमस्कार करून त्यांच्या डोळ्यात पाणी ठेवून छोटे पाटील गाव सोडून निघाले होते, पुन्हा कधीही न येण्यासाठी. वाडा जळत होता. प्रसादने तो स्वतःच जाळला होता. शापित वाडा भस्म झाला होता. शापातून पापातून मुक्त झाला होता. प्रसादने पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला व सगळ्यांचा निरोप घेतला. इनामदारांची माफी मागितली. विश्वासने त्याची गळाभेट घेतली. विश्वराज देखील पुढे झाला. त्याच्या मागे स्नेहा. पाणावलेल्या डोळ्यांनी ती उभी होती. एका नजरेतच प्रसादने तिला पाहून घेतलं, शेवटचं. मग मात्र तो वळला नाही. मागे न पाहता तो पुढे चालत राहिला. प्रसाद, रमा, वहिनीसाहेब आणि बाळ पाटीलकीची काट टाकून निघून गेले आणि सगळं गाव त्यांच्याकडे बघत राहिलं.